अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. म्हणून नाथ महाराज तीनदा मनाला सांगतात की तू परमात्म्याला शरण जा. कारण मना तू अधीर अधीर बहुपातकी पामर नराहसी स्थिर क्षणभरी निश्चय क्षणभर सुद्धा हे मन स्थिर राहू शकत नाही. अनेक चंचल गोष्टींपैकी मनाचं स्थान हे फार उंच ठिकाणी आहे. एका सुभाषितकारानं फार सुंदर सांगितलंय, मा मनो मधुपो मेघो मद्यपे मरकटो मरत मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दशचंचलः. म पासून सुरू होणारी ही 10 चंचल गोष्टी एका सुभाषितकारानं एका सुभाषितामध्ये मांडलेल्या आहेत. त्यापैकी पहिला क्रमांक हा मा अर्थात लक्ष्मीचा आहे. लक्ष्मी चंचल आहे, क्षणात एकाकडे असते, क्षणात दुसऱ्याकडे असते. साठवून ठेवली आहे. पण पंतप्रधानांनी एक वाक्य वापरलं, काय झालं? होत्याचं महत्व झालं. संपली, ती गेली, तिचं महत्व कमी झालं. आपल्याकडची दुसऱ्याकडे गेली, ती चंचल आहे. मनु मधुको मधुमक्षिका मेघो धर. मा मनो मधुको मेघो मद्यप्यो. आपल्या सर्वांच्या ओळखीचा प्राणी दारुडा. मरकटो माकड. मी सांगत असतो की त्या सुभाषितकारांना मद्यप्यो आणि मरकटो मध्ये काय फरक जाणवला असेल. जो मद्यप्यो आहे तो मरकटो आहेच. त्याची अवस्था जर आपण बघितली त्या दारुड्याची, माकडासारखे सगळे चाळे असतात. त्यामुळे माकड स्वतंत्र घ्यायला काही गरज नव्हती खरं म्हणजे. पण ठीक आहे, मा मनो मधुको मेघो मद्यप्यो मरकटो मरत वारा मक्षिका माशी मत्कुणो ढेकू मत्स्यो मासा मकारा दशचंचलः. अशा 10 चंचल गोष्टी आहेत. त्यापैकी दुसरा क्रमांक हा मनाचा लागतो. म्हणून नाथ महाराज वारंवार सांगतात स्वतःच्या मनाला की तू मना, हे मना, तू तिथे जा, तू तिथे जा, तू तिथे जा. मना जाय तेथे, मना जाय तेथे, मना जाय तेथे. कुठे जाऊ नाथ महाराज? पंढरी ये. पंढरीमध्ये असं काय आहे? एका साधकाचं उदाहरण नाथ महाराज देतात. तर ठरवलं आपण परमात्म्याची भक्ती करायची, देवाची भक्ती करायची. पण देवाची भक्ती करायची म्हणजे नेमकी कोणाची भक्ती करायची असा विचार त्याच्या मनात उत्पन्न झाला. आणि त्यांनी ठरवलं की चला काही हरकत नाही, खंडोबाची भक्ती करून बघू. खंडोबासे डाक घालूनी मुरळी हो नि बैसले हो. आपुले जे का सखे सजन ते विवंचुनी भरले हो. खंडोबाची सेवा करत असताना त्याने आम्हाला मुरळी करून टाकलं. काय अर्थ आहे? तिथे त्रास झाला. माझे घरी पाहुणा भैरव येऊनी बैसला हो. त्रिगुणाची त्रिवयी करून प्रपंच विस्तारी लावू. घरामध्ये तो पाहुणा म्हणून आला आणि त्याचाच प्रपंच सुरू झाला. म्हटलं हे देवाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. देवीची उपासना करून बघू. हाती देऊनी परडी तिने मज भिकेसी लावले हो. घोडा पांगोळा करून आपण जवळी बैसविले हो. अशी अवस्था झाली. शेवटी त्यांनी ठरवलं कोणत्याही देवाच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. एका गोष्टीवर तो आला, ऐसी दैवते केली अनंते बहुश्रम पावले हो. वरी ते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडले हो. बहुधा चले दुःख भोगिले चौदिशी व्याकुले हो. झाले मी उदास सोडिली आस. सगळे देव करत तो थकला. तो विचार करू लागला कोणत्याही देवाच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही. झाले मी उदास सोडिली आस धरुनी कास. पंढरी पाहुनी जीव माझा हर्षला. पंढरीमध्ये पंढरीला मी बघितलं. मला संत महात्मे भेटले आणि त्यांनी पंढरीला जाण्याचा उपदेश केला. आणि जेव्हा मी पंढरीमध्ये गेलो तेव्हा माझ्या मनाला आनंद झाला. पंढरी पाहुनी जीव माझा हर्षला. तुझं म्या फुलवरा बांधिला. तिथे गेल्यानंतर काय होतं? मनाला वारंवार जाण्याचा उपदेश करतात. पण तिथे गेल्यानंतर काय होतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात Thank you.
काम निवारे न कुंती आहे ती विश्रांती संत संगे पुरतील काम. आपल्या मनातले काम पूर्ण होणार आहेत, आपल्या कामना पूर्ण होणार आहेत. मी आपल्याला आधीच सांगितलं की परमात्म्याची भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगणं चुकीची आहे. कामना रहितम अशी भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे नारद महर्षींनी. तरी सुद्धा नाथ महाराज म्हणतात की पुरतील काम. पण या ठिकाणी काम कोणत्या अर्थानं नाथ महाराज वापरतात हे पाहणं गरजेचं आहे. तुकोबारायांना विचारलं तुमच्या अंतःकरणात काम आहे का? ते सांगतात काम नाही झालो पाहिजे काम. आमच्या अंतःकरणात काम राहिलेलंच नाही. विषयी विसर पडला निशेष. कोणताही विषय आता आम्हाला बाधित करू शकत नाही, त्याचा विसर आम्हाला पडून गेलेला आहे. काम, विषय, विकार, वासना समानार्थी शब्द आहे. मग नाथ महाराज इथे म्हणतात पुरतील काम. परमार्थ करत असताना, परमात्म्याचं दर्शन झालं असताना कामाची पूर्तता होणार आहे, वासनेची पूर्तता होणार आहे असा विचार न करता या ठिकाणी कामना हा शब्द, काम हा शब्द परमात्म्याशी संबंधित आहे. की त्याची भेट होणं हीच माझी कामना आहे आणि वारंवार मला त्याची भेट होऊ देणं. तुकाराम महाराजांना विचारलं त्यांच्या जीवनातला प्रसंग. त्यांचे मेहुणे जेवायला आले तुकोबारायांच्याकडे. आईसाहेबांनी सगळा स्वयंपाक बनवलेला होता. दोघंही जेवण करायला बसल्यानंतर तुकाराम महाराज अगदी नेहमीप्रमाणे व्यवस्थित खाऊ लागले, पण त्याचा भाऊ मात्र काही खाईना. आईसाहेबांचा भाऊ काही जेवण करेना. असं वाटू लागलं काय कारण आहे माझा भाऊ जेवत नाहीये. बरं महाराजांना विचारलं भाजी वाढू का? वाढा. भाजी वाढू का? वाढा. आपला भाऊ का खात नाहीये? भावानं काही सांगितलं नाही. जेवण झालं, हात धुतल्यानंतर विचारलं तुम्ही खात होता पण माझे बंधू खात नव्हते, काय कारण आहे? त्यांनी स्वतः खाल्ल्यानंतर आईसाहेबांनी जेवण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरलो. तिने सांगितलं, आईसाहेबांनी सांगितलं तुम्हाला सांगता येत नाही, भाजीमध्ये मीठ कमी आहे, सांगता येत नाही तुम्हाला? तुम्ही खात बसलात आणि माझा भाऊ तसा उपाशी राहिला. तुकोबारायांनी सांगितलं काय खातो आम्ही, कसया सांगत. आम्ही काय खातो काय नाही कोणाला सांगण्याची गरज नाही. जे मिळेल ते खातो. हा देह कशासाठी पुष्ट करायचा आहे? भजन करण्यासाठी आम्हाला शक्ती प्राप्त व्हावी, यासाठीच हा देह आम्हाला पुष्ट करायचा आहे. उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. फक्त पोट भरण्यासाठी म्हणून नाही, मला इतर काम हे जगून करायचे नाही, तर परमात्म्याची भक्ती मला या देहात व्हावी म्हणून आम्ही जेवण करतो. साध्या सुद्धा गोष्टी खातो का? नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे लाडू आम्ही प्राशन करतो. त्यामुळे या ठिकाणी काम हा शब्द विकार ह्या अर्थाने नाथ महाराजांनी न वापरता चांगल्या गोष्टींमध्ये असलेली अपेक्षा, पुरतील काम
जीवनामध्ये असणारी गुंतागुंत तिथे गेल्यानंतर निवारणार आहे. पुरतील काम निवारेल गुंती, पण कशामुळे आहे ती विश्रांती संत संगे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर योग्य ते मार्गदर्शन आपल्याला तिथे गेल्यानंतर मिळणार आहे. म्हणून हे मना तू तिथे जा, मना जाय तेथे, मना जाय तेथे, मना जाय तेथे पंढरी ढोबार. एक छोटीशी कथा सांगेल, त्यानंतर आपल्याला कळेल की टाळ्या वाजवणं किती महत्वाचं आहे. पांडुरंगाच्या समोर पंढरपुरामध्ये नाथ महाराज आले. आतमध्ये येत असताना आंधळी पांगळी मुठी बहिरी माणसं नाथ महाराजांनी बघितली. मन विषण्ण झालं. कोणाचे हात तुटलेत, कोणाचे पाय तुटलेत, कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला बोलता येत नाही. तावातावानं नाथ महाराज पांडुरंगाच्या समोर गेले आणि विचारू लागले, देवा तू स्वतःला कृपाळू म्हणतोस, दयाळू म्हणतोस? जर तू स्वतःला कृपाळू आणि दयाळू म्हणून घेत असशील तर तुझ्या दरबारामध्ये अशी माणसं कोणाचा हात तुटलाय, कोणाचे पाय तुटलेत, कोणाला बोलता येत नाही, कोणाला ऐकू येत नाहीये, कोणाला दिसत नाहीये. देवाने सांगितलं नाथ महाराज आहे ते सगळं बरोबर, मी करतो ते सगळं बरोबर, पण नाथ महाराज ते ऐकायला तयार होईल. त्यांनी सांगितलं एक तर यांना नीट कर, नाहीतर स्वतःला कृपाळू दयाळू म्हणून बंद करून टाक. नाथ महाराज इरीला पेटले, जिद्दीला पेटले, काही ऐकायला तयार नाही. हे जेव्हा देवाच्या लक्षात आलं तेव्हा देवाने सांगितलं एक काम करतो नाथ महाराज, मी खाली उतरतो, जरा विटेवरती येऊन उभा राहा. पांडुरंग परमात्मा खाली उतरले. नाथ महाराज विटेवरती जाऊन उभे राहिले, कमरेवरती हात ठेवले. हात ठेवल्याच्या नंतर एकेकाचा पूर्वजन्म दिसू लागला. पाय तुटलेल्या माणसाकडे लक्ष गेलं. मागच्या जन्मामध्ये त्यानं या पायांचा वापर कधीही पंढरी, पैठण, आळंदी देहूच्या वारीसाठी केला नव्हता. घरामध्ये कीर्तन बसल्या बसल्या ऐकू येतंय म्हणून मंडपात येण्याचे कष्ट केले नव्हते. या पायांचा वापर मंदिरामध्ये जाण्यासाठी, सत्संगासाठी करणं अपेक्षित असताना त्या पायांचा वापर तसा झाला नाही. म्हणून त्याची ही अवस्था झाली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, आंधळ्या माणसाकडे लक्ष गेलं, त्याचा पूर्वजन्म दिसू लागला. मागच्या जन्मामध्ये त्या डोळ्यांचा वापर त्यांना कधीही परमात्म्यासाठी केला नव्हता. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. विठोबाचं मुख बघण्याकरता देवानं डोळ्यांची योजना केली आहे, पण या डोळ्यांचा वापर परमात्म्याला न बघता, त्याच्याकडे बघत न राहता सिरियल बघण्यासाठी केला. त्याची ही अवस्था झाली. बहिऱ्या माणसाकडे लक्ष गेलं. बहिरा झालो या जगी, नाही ऐकेले हरी कीर्तन. मागच्या जन्माची अवस्था दिसू लागली. नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही गेले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण. गर्भी बहिरा झालो त्या गुणी, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडीली. पितृवचनासी पाठ धरी, तीर्थे व्रते असो त्या गेली. बापानं आवाज दिला, वळून बघितलं नाही. आईनं आवाज दिला, माता माऊली पाचारी, माता माऊली पाचारी, माऊली पाचारी.
मुखवाजवादक पंडित भवानी शंकरजींकडे महाराजांचं शिक्षण चालू आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण समितीनं म्हणा, आपल्या ग्रामस्थांनी म्हणा, भगवान महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडचे हिरे निवडून आणलेले आहेत आणि ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आईनं आवाज दिला, वळून बघितलं नाही, म्हणून त्याची ही अवस्था झाली. मुक्या माणसाकडे लक्ष गेलं, त्याचा पूर्वजन्म दिसू लागला. मुका झालोवाच्या गेली होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. जिव्हाला चावली भोजना, दुग्धघृत शर्करा पकवाना, निंदिले उपांना, तेणे पातलो मुखवंतना. या मुखानं काय केलं? साधू संतांची निंदा केली. या मुखानं काय केलं? हरिभक्तांची स्तुती नाही केली. तेणे वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाभली. या मुखाचा वापर परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी होणं अपेक्षित असताना झाला नाही, नामस्मरण करण्यासाठी होणं अपेक्षित असताना झाला नाही. संतांचं वर्णन नाही, नामस्मरण नाही, सत्य बोलणं नाही, सतत खोटं बोलणं या गोष्टींसाठी झाला. म्हणून त्याची पुढच्या जन्मामध्ये ही अवस्था झाली. हात तुटलेल्या माणसाकडे लक्ष गेलं. हातानं काय करणं अपेक्षित आहे? परमात्म्याचं पूजन. मागच्या जन्मात त्यानं कधीही परमात्म्याची पूजा या हातानं केली नाही. दान धर्म करण्यासाठी आपल्याला देवाने हाताची योजना करून दिली, पण मागच्या जन्मात दान धर्मही केला नाही. आणि कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना टाळी अजिबात वाजवली नाही. फरक पडला. आधी नुसते चेहऱ्याकडे बघणारे निदान हात तरी हलवू लागले, पण पुढच्या जन्माची काळजी ही निदान पुढचे 7 दिवस तरी ठेवा. पुढचे 7 दिवस तरी कीर्तनामध्ये टाळी वाजवा. टाळी वाजवल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. तात्काळ मुक्ती प्राप्त होते. त्यामुळे विठ्ठलाचं नामस्मरण चालू असताना, विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना टाळ्या वाजवणं अपेक्षित असो. परमात्मा कृपाळू आहे, तो दयाळू आहे. नाथ महाराज विटेवरून खाली उतरले, देवाला साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे देवा उभा राहा तुझ्या जागेवर, तू म्हणतो तू करा. तुला तर आतापर्यंत मी दयाळू कृपाळू वाटत नव्हतो, आता काय बदल झाला? नाथ महाराजांनी सांगितलं, तुझ्या जागी जर का मी असतो तर एवढी दुष्कर्म करणाऱ्यांना, दुष्कृत्य करणाऱ्यांना कदाचित मी माणसाच्या जन्मालाही पाठवलं नसतं. विठ्ठल नाथ महाराज सांगतात, पुरतील काम निवारेल गुंती, आहे ती विश्रांती संत संगे. तिथे गेल्यानंतर काय होणार आहे? आपल्या कामना पूर्ण होणार आहे. आपल्या त्रास सगळा बाजूला होणार आहे. संतांच्या संगतीमध्ये हा फायदा होणार आहे. मग देवा, मग नाथ महाराजांना विचारलं, मग तिथे जाण्याचं काही ठराविक दिवस? नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी सोहळा आनंद वेळाला से वृंद वैष्णवांचा. आषाढी आणि कार्तिकी हे 2 दिवस विशेषत्वानं नाथ महाराज इथे सांगतात. कारण परमात्म्यानं स्वतः सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगतचे गुज पांडुरंग. नाथ महाराज आपल्या वारकऱ्यांची आचारसंहिता सांगत असताना बोलतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाथ महाराज सांगतात की आषाढी आणि कार्तिकीला पंढरीची वारी करणारा तो वारकरी, गळ्यामध्ये माळ घालणारा तो वारकरी. आपण या ठिकाणी सगळे तरुण तरुणी आणि सगळी ग्रामस्थ मंडळी जमा झालेला आहात. पंढरीची वारी आपण करत असाल, या सप्ताहामध्ये सहभागी होत असाल, पण गळ्यात माळ नसेल तर तो परमार्थ अर्धवट लक्षात ठेवा. जोपर्यंत गळ्यात माळ म्हणजे काय? माळ ही तुळशीची असते आणि आपल्या देहावरती एक प्रकारे आपण तुळशी ठेवणं, तुळस ठेवणं. पूर्वीच्या काळामध्ये घरावर तुळस ठेवून वारीला जायचे. याचा अर्थ काय? आल्यानंतर घर शिल्लक राहिलं तर त्या घरात राहायचं, नाहीतर गेलं उडत, अशी अपेक्षा त्या वारीची असायची. म्हणून तुळशी ठेवणं म्हणजे आमचा त्याच्याशी काहीही संबंध न राहणं असं आहे. आणि त्यामुळे
गळ्यामध्ये माळ घालणं अपेक्षित आहे. काही माणसं म्हणतात, नाव ठेवतात, ते म्हणतात माळकरी लबाड. ते परवा माळकरी लबाड असतात म्हणाले. एकानं चांगलं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं माळकरी लबाड नसतात, लबाड लोकांनी माळा घातल्यात म्हणून तसं वाटतंय. तुळशीची माळ असणं अपेक्षित आहे. आपण औरंगाबाद जिल्ह्यातले आहोत. आपले नाथ महाराज इथे पैठणमध्ये आहेत. पैठणमध्ये जा, तिथे नाथ महाराजांच्या समाधीवर, तिथल्या पादुकांवर ही माळ ठेवा आणि गळ्यामध्ये घाला. तुम्हाला सांगेन, तुम्ही या 7 दिवसांमध्ये जो आनंद घेणार आहात, त्या आनंदाची परिपूर्ती माळ घालण्यामध्ये होणारे लक्षात ठेवा. माळ घातल्यानंतर स्वतःच्या जीवनामधला बदल हा तुम्ही जो बघाल, तुम्हाला कोणी किती जरी काही आमिष दाखवली तरी तुम्ही त्या आमिषाला बळी पडणार नाही. निवडणुका आल्या की फुकटचं मिळतं म्हणून खाणं पिणं सुरू होतं आणि मग फुकटची पण सवय लागते आणि साथोसाथ ही वाईटही सवय लागते. याच्यासाठी इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. काळजी करत बसण्यापेक्षा जर का योग्य नियोजन आधीच करून ठेवलं तर काळजी करण्याची गरज पडत नाही. स्वतःचं जीवन जर का दिव्यत्वाकडे न्यायचं असेल, आपला आदर्श काय मोठी माणसं असावीत लक्षात घ्या. राजकारण हा आपला आदर्श असू शकत नाही. राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असतं. आपला आदर्श जर का उच्च असेल तर उच्च विचार आपल्या समोर ठेवले पाहिजेत आणि त्यासाठी चित्त सुद्धा आपलं उच्च विचार करणारं पाहिजे. त्याच्यासाठी कोणत्याही बंधनामध्ये न अडकणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी वारकरी व्हा, एक अनुभव घ्या की वारी केल्यानंतर, वारकरी झाल्यानंतर, गळ्यात माळ घातल्यानंतर काय अवस्था होते. अशी कित्येक माणसं मी बघितलेली आहेत. कित्येकाने स्वतःचे अनुभव सुद्धा मला सांगितलेले आहेत की जशी आम्ही माळ आमच्या गळ्यामध्ये घातली, आमचं जीवन बदलून गेलं. अतिशय वाईट मार्गाने जाणारे आम्ही पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि कुठेतरी आपण जिम्मेदार आहोत ही जिम्मेदारीची जाणीव आम्हाला झाली. कुठेही धिल्लरपणा आम्ही करत होतो, पण उद्या जर का आमच्याकडनं माळ घालून धिल्लरपणा झाला तर माळकरी असे कसे असं म्हणून कोणी आमच्या वारकरी संप्रदायाला नाव ठेवू नये म्हणून स्वतःच्या मनावरती ताबा ठेवला. मला सांगा, चांगलं घडलंच की नाही? आपण अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे. या सप्ताहापुरता वारकरी संप्रदायाशी संबंध ठेवू नका. आणि त्यातल्या त्या तरुणांना माझं अतिशय विनम्रपणे आवाहन आहे, आपण तन मन धनानं वारकरी संप्रदायाचे व्हा. निश्चितपणे तुम्हाला तुमच्या धनाची पण वारकरी संप्रदायाला अपेक्षा नाही, पण तुमचं मन आणि तन मात्र वारकरी संप्रदायासाठी लागलं पाहिजे. तर निश्चितपणे तुमचं जीवन चांगल्या दिशेनं चालल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर अधोगतीच्या दिशेनं प्रगती आपली आजही चालूच आहे. आपण जे करतोय ते अधोगतीच्या दिशेनं जाण्यासाठीच करतोय. पण या एक व्यासपीठ आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळींनी उपलब्ध करून दिलेला आहे. हा आनंद आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवायचा असेल तर निश्चितपणे गळ्यामध्ये तुम्ही माळ घाला. आषाढी कार्तिकी नाथ महाराज सांगतात तिथे कधी जायचं? आषाढी कार्तिकी सोहळा आनंद मिळाला असे वृंद वैष्णवांचा. वैष्णव तिथे जमा होतात म्हणून मना जाय तेथे, मना जाय तेथे, मना जाय तेथे पंढरी. तिथे गेल्यानंतर काय होतं? एका जनार्दनी आनंदी आनंद देणे परमानंद दुर्लभसे. आनंद, आनंदाचे दोही तुकोबाला सांगतात, आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. अशी अवस्था तिथे गेल्यानंतर होते. अवघे चित्रलोक्य आनंदाचे आधार, अवघे चित्रलोक्य आनंदाचे आधार. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मंडळी, आज लाडसोंगी गावाचं परम भाग्य. गेले 49 वर्ष वाडवडिलांनी, आजा पंजांनी हा भक्तीचा सोहळा आणि हा परमार्थ आजपर्यंत इथपर्यंत आणून आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि आज सर्वांनी एकत्रित येऊन हा सोन्याचा दिवस प्रत्येकाच्या नयनांनी पाहण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आतुर झालेला आहे. आणि तो सोहळा या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी बघत आहोत. कार्यक्रमाचा आज पहाटे आरंभ झाला. पहिलाच दिवस या ठिकाणी कार्यक्रमाचा.
49 वर्षे या ठिकाणी आनंदाने संपन्न झाले. 50व्या वर्षाला या ठिकाणी आरंभ झाला आणि आज या ठिकाणी जी सेवा झाली ती सेवा संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे जे वंशज आहे, हरिभक्तीपरायण आपल्या समोर असणारे योगीराजजी महाराज गोसावी यांनी या ठिकाणी येऊन सेवा केली. खऱ्या अर्थानं कदाचित नाथ महाराजांना पाहायला तुम्ही नव्हतोय आणि मीही नव्हतो, परंतु महाराज आज तुम्ही आमच्या गावात आले. आम्ही नाथ महाराजांना त्यावेळेला जरी पाहायला नव्हतो, परंतु तुमच्या रूपानंच या ठिकाणी आज आम्हाला प्रत्यक्ष नाथ महाराज समोर दिसत आहेत. कारण आपली जी भाषा आहे, आपली जी वाणी आहे ती अतिशय नाथ महाराजांचीच भाषा या ठिकाणी आहे. म्हणून प्रथमतः तुमच्या चरणावरती ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रणाम करतो, दंडवत करतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये दोघा साधूंना या ठिकाणी स्वप्न पडले. 2 साधूंना स्वप्न पडले. त्या स्वप्नानं संबंध महाराष्ट्राचा या ठिकाणी उद्धार केला. पहिलं स्वप्न पडलं ते नाथ महाराजांना. स्वप्न असं पडलं, 12व्या शतकामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु ती ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी कुठेतरी लुप्त पावलेली होती. परंतु माऊलींनी नाथ महाराजांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. आणि त्या स्वप्नाचा परिणाम असा झाला, नाथ महाराज त्वरित त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणची जी समाधीची जागा आहे ती त्या ठिकाणी स्वच्छ केली आणि जगाला गवसणी घालणारा जो ग्रंथ आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोच केली. त्या ठिकाणी जर ती कोणी केली असली तर ती नाथ महाराजांनी केली. दुसरं स्वप्न आमच्या तुकोबारायांना पडलं, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. या संतांच्यामुळं तुम्ही आम्ही हा संबंध परमार्थ या ठिकाणी अतिशय आनंदानं करत आहोत. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं हे उत्तर काशी या ठिकाणी आहेत. म्हणून महाराज आपले पाय आमच्या या भूमीला लागले. आज आम्ही या ठिकाणी धन्य झालो. आता याशी संधी नाही, न पडिया बाही काळा हाती. आपण या ठिकाणी आलात, पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत करतो. अतिशय सुंदर, सुरेख, पवित्र अशा वाळवंटामध्ये हा सप्ताह चालू आहे. कारण वाळवंट म्हटलं रे म्हटलं, तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट आणि उत्तम. म्हणून या वाळवंटात एकेकाळी ही जर जागा तुम्ही बघितली तर कुणीच म्हणणार नाही की या वाळवंटामध्ये अशी शोभा येऊ शकते. परंतु हनुमंतरायाच्या ज्या वेळेला मनात होतं तर हनुमंतरायानं आपली या ठिकाणी ही सगळं गाव एकत्रित येऊन या ठिकाणी बसवायला लावलं. फक्त त्याचीच कृपा. तो या ठिकाणी एकटा राहत होता, संबंध गावाला त्यानं या ठिकाणी येऊन बसवलं, ही त्याचीच या ठिकाणी इच्छा आहे. म्हणून अशा या पवित्र वाळवंटामध्ये आज सप्ताहाला आरंभ झाला. सप्ताहाची जी रूपरेषा आहे ती पहाटे या ठिकाणी घटस्थापना झाली. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी सुरू झाला. सोहळ्यासाठी या गावातल्या ज्या लेकीबाळी बाहेर गेलेल्या आहेत त्या लेकीबाळी पारायणासाठी इथं आलेल्या आहेत. आज कदाचित बऱ्याच जणी आल्या नव्हत्या, पण उद्या ज्या ज्या आलेल्या आहेत आज त्यांनी सुद्धा पारायणाला बसायचं आहे. उद्या पारायण या ठिकाणी बरोबर ठीक 7 वाजता या ठिकाणी सुरू होईल. व्यासपीठ चालक नामदेव महाराज आणि दादा महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पहाटे जो नाश्ता दिला, जे फलाहार दिलं ते बाबासाहेब धोंडीबा थोर, दुपारचे अन्नदाते सोपानराव गुलाबराव पडुळ आणि सायंकाळचे अन्नदाते अंबादास रामचंद्र पडुळ, या तीनही अन्नदात्यांना महाराजांच्या हस्ते हनुमंतरायाचा या ठिकाणी प्रसाद देण्यात येणार आहे. त्यांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आणि या ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करायचा. या ठिकाणी नाश्त्याचे अन्नदाते बाबासाहेब धोंडीबा थोर यांनी समोर यायचं. बजरंगबली की. दुपारचे अन्नदाते सोपानराव गुलाबराव पडुळ,
यांनाही श्री महाराजांच्या हस्ते या ठिकाणी हनुमंतरायाचा प्रसाद देण्यात येत आहे. त्याचबरोबर सायंकाळचे अन्नदाते अंबादास रामचंद्र पडूळ यांनीही बाबांचा हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते यजमान प्रकाश बबनराव डमाळे यांच्या हस्ते या सुवर्ण महोत्सवाचं प्रतीक म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याची प्रतिमा आणि महाराजांचं पूजन प्रकाशराव डमाळे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतो की नानांनी महाराजांचं पूजन करून ती प्रतिमा महाराजांना समर्पित करायची आहे. उद्या पहाटे काकडा होईल. त्यानंतर ठीक 7 वाजता गाथ्याच्या पारायणाला सुरुवात होईल. जे जे वाचक आज राहिले होते त्यांनी उद्या या ठिकाणी पारायणासाठी यायचे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, बजरंग बली की. या ठिकाणी महाराजांना मी आवर्जून सांगू शकतो की संबंध आमच्या गावातील सर्व तरुणांचा विषय मगाशी आपण घेतला होता. खऱ्या अर्थानं महाराजांचं म्हणणं काही चुकीचं नाही. तरुणांच्या बद्दल अतिशय वाईट व्याख्या झालेली आहे. आजकालचा तरुण संध्याकाळी आणायचा स्टँडवरून धरून सापडला तर ठीक आहे, नाही तर तिकडेच टाकायचा पुरून. पण या गावचा तरुण महाराज असा नाहीये. सगळा जो तरुण वर्ग आहे तो तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. संबंध जे तरुण आहे ते सर्व तरुण आपापले काम अतिशय चोखपणे आणि धाडसीनं या ठिकाणी हनुमंतरायाची सेवा करत आहेत. प्रत्येक कामाला या ठिकाणी आमची समिती आहे. स्वच्छता समिती असेल, पाणी स्वच्छता समिती असेल, भोजन वाटप नियोजन असेल, महाराजांचं स्वागतासाठी असतील, प्रत्येक कामं या ठिकाणी प्रत्येकानं वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे सर्व तरुण एकत्रित येऊन हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत. त्यांनाही धन्यवाद आहेत. आता या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल. तत्पूर्वी उद्या पहाटे काकडा होईल. त्यानंतर गाथा पारायण होईल. गाथा पारायणाच्या नंतर उद्या सकाळचे अन्नदाते फराळाचे पंढरीनाथ सोनाजी राऊत, दुपारचे अन्नदाते रंगनाथ आबाजी पडूळ आणि सायंकाळचे अन्नदाते सांडू शंकरराव पडूळ यांचं या ठिकाणी अन्नदान होईल. आणि उद्या ठीक 4 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. आजच मंडप या ठिकाणी नजर पुरेणं इतका भरला. आता उद्या या ठिकाणी काय होईल हनुमंतरायाला माहिती. परंतु उद्या सर्वांनी ठीक 4 वाजता या ठिकाणी कीर्तनासाठी हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर रात्री 9 ते 11 छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा, शिवचरित्र कथा, हरिभक्तीपरायण रामायणाचार्य, भागवताचार्य, साई सच्चरित्र कथाकार नवनाथजी महाराज मस्के यांची ठीक 9 वाजता याच ठिकाणी होणार आहे. याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यायचा. आणि आता आरतीसाठी सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. सत्राणी उड्डाणी
मजदी हे बघा प्रथम महिला मंडळ प्रवेशद्वारातून बाहेर जातील आणि त्यानंतर पुरुष वर्ग जातील. प्रथम महिला मंडळांनी बाहेर जायचंय. ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हनुमान वज्र